नमस्कार. आपले बदलापूर आपल्या मामांच्या आजच्या भागात आपले स्वागत आहे. तर जसं आपण 4 दिवसापूर्वी चर्चा केली होती की आपल्याकडे आता थंडीची चाहूल आपल्याला जाणवत आहे, तर त्याचप्रमाणे आपल्याकडे गेले 4 दिवस चांगली थंडी जाणवली. म्हणजे असं पाहिलं तर आपल्याकडे एक 15 नोव्हेंबर नंतर वातावरणामध्ये बदलून आपल्याला गारवा जाणवायला लागला आहे आणि 20 तारखेपासून म्हणजे मतदान ज्या दिवशी होतं त्यापासून आपल्याकडे रोजच पारा आपल्याकडे घसरत होता. त्यामुळे आपण त्याचं विश्लेषण पण केलं होतं त्यावेळेला आणि सांगितलं पण होतं की येणाऱ्या हा आठवडा आपल्याला अजून थंडी जाणवणार आहे आणि वातावरणामध्ये गारवा आपल्याला निर्माण होणार आहे आणि शक्यतो रात्रीच्या वेळेस आणि पहाटेच्या वेळेस आपल्याला जास्त थंडी जाणवेल. आणि त्याच्याच प्रमाणे आपल्याकडे गेले 4 दिवस पण थंडीचा पारा हळूहळू घसरत म्हणजे 15-14 डिग्री होत आता गेले 2 दिवस आपल्याकडे 12.6 सेल्सिअसवर आपल्याकडे आता तो स्थिरावला आहे. त्यामुळे आपल्याला गेले 2 दिवस अजून थंडी जास्त जाणवत आहे आणि त्याप्रमाणे आता आपल्याला सगळेच जण जर आपण बाहेर संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळेस पाहिलं तर सगळे आपल्याला कानटोपी वगैरे हुडीमध्ये आपल्याला सगळे स्वेटर वगैरे कानटोपी घालताना दिसतात. तर त्यामुळे ही थंडीची चाहूल आता सगळ्यांना जाणवत आहे आणि लोकांच्या घरामध्ये सुद्धा आता फॅन वगैरे रात्री पूर्णपणे बंद आलेले आहेत काही काही ठिकाणी. म्हणजे बिना फॅनचं झोपलं तरी गारवा जाणवतोय असं आहे आणि थंड हवा येत असल्यामुळे रात्रीच्या वेळेस आपल्याला काही काचा वगैरे आणि खिडक्या वगैरे पण बंद करून घ्यायला लागत आहे. तर आपल्याला ही थंडीची चाहूल जाणवत आहे. तर आपण ही चर्चा केलेलीच होती की आपल्याकडे या आठवड्यामध्ये ह्या नोव्हेंबर महिन्यातलं सध्याचं जे थंडीचं आपला महिना चालू झाला आहे नोव्हेंबरमधले त्यातलं कमी तापमान आपल्याला पाहायला मिळेल. तर त्याचप्रमाणे आपल्याकडे आज 12.6 डिग्री तापमान होतं आणि कमाल तापमान पण बऱ्यापैकी कमी होऊन आपल्याकडे 31 डिग्रीपर्यंत पाहायला मिळालं. त्यामुळे दुपारच्या वेळेससुद्धा असं ऊन आपल्याला जे आहे ते कवळं ऊनच असं लागत होतं असं आहे. त्यामुळे आता 4-5 दिवसापासून आपल्याला थंडीची चाहूल चांगली जाणवत आहे. पण जसं आपण मागच्या सत्रामध्ये चर्चा केली होती की ही थंडी जरी पडली असली तरीही मध्ये त्याचा आपल्याला पुन्हा एक थंडी ही कमी होऊन पुन्हा एक खंड येऊ शकतो जिथे थंडी पुन्हा परत नाहीशी होईल. कारण आपल्याकडे जसं मी आधी पण सांगितलं होतं दक्षिण भारतामध्ये आपल्याकडे आता जो ईशान्य मान्सून ज्याला आपण म्हणतो नॉर्थ ईस्ट मान्सून तो सक्रिय असतो. त्यामुळे तामिळनाडूचा हा पावसाळा महिना असतो नोव्हेंबर आणि डिसेंबर तिकडे पावसाळ्याचे महिने असतात. जसं आपल्याकडे जून ते सप्टेंबर असतो तसं तिकडे नोव्हेंबर डिसेंबर पावसाचे महिने असतात. तर त्या कालावधीमध्ये कमी दाबाचे क्षेत्र वगैरे निर्माण होऊन त्याचे जर काही वाऱ्याची दिशा आपल्याकडे त्याचे प्रभाव आला तर आपल्याकडे त्याचं वातावरण बदलून आपल्याकडे पण त्याचा असर जाणवतो आणि त्यामुळे आपल्याकडे सुद्धा वातावरणामध्ये बदल होऊन तो थोडं पावसाळी वातावरण तयार होतं. मग तीच आपण जे चर्चा केली होती की त्याची शक्यता आहे. आपण हे जवळजवळ पाहिलं तर एक 8 दिवसापूर्वी जे लाईव्ह केलं होतं त्याच्यात आपण हे ऑलरेडी सांगितलं होतं. पण मी बोललो होतो तेव्हा की जशी तारीख जवळ येईल तेव्हा त्याचं आपण विश्लेषण पुन्हा सविस्तर करूया. तर त्याच्याच आपण आज चर्चा करतोय. तर आता जी थंडी आपल्याला सध्या जाणवत आहे गेले 7-8 दिवसापासून किंवा 10 दिवसापासून म्हणलं तरी हरकत नाही, पण ती आता थंडी फक्त 2 दिवसापुरतीच राहिलेली आहे. म्हणजे आता आज 29 तारीख आपली चालू झाली ऑलरेडी. तर 29-30 आपल्याकडे आता 2 दिवसच फक्त ती थंडी राहिलेली आहे. तर त्यात अजून कमी तापमान जे आहेत आपल्याला आज पहाटे म्हणजे आता आज 29 तारीख चालू झालेली आहे. आता आपल्या रात्रीचा 1 वाजलेला आहे. तर आज सकाळी जे तापमान नोंदवलं जाईल 6 आणि 7 वाजता तर ते आपल्याकडे बऱ्यापैकी कमी येणार आहे. ते पुन्हा 11-12 डिग्रीच्या आसपास येऊ शकतं. पण जसं 30 तारीख येईल तर 30 तारखेला ते तापमान त्याच्याच आसपास स्थिर होईल आणि जसं आपण कॅलेंडरचा महिना बदलू म्हणजे जसं आपला 1 डिसेंबरकडे आपण वाटचाल करू तर आपल्याकडे थंडी पुन्हा नाहीशी होणार आहे. आणि त्याचं कारण तेच आहे, तामिळनाडूच्या किनाऱ्यावर एक डिप्रेशन तयार झालेलं आहे आणि ते कदाचित काही काळासाठी चक्रीवादळामध्ये सुद्धा परिवर्तन त्याच्यामध्ये होऊ शकतं. त्यामुळे चेन्नई
नंतर तिकडचे जे किनारी भाग आहेत तमिळनाडूचं आणि पोंडेचेरी वगैरे त्या भागात आहे, त्या भागामध्ये पुढचे 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस होणार आहे. तर त्या आपण बातम्यानं वगैरे जर पाहिलं त्याच्यामध्ये आपल्याला त्या बातम्या येतातच आहेत की कमी दाबाचं क्षेत्र वगैरे. तर त्याचाच असर असं होणार आहे 1 डिसेंबरला जसं ते कमी दाबाचं क्षेत्र किंवा हलक्या प्रतीचं जे चक्रीवादळ त्याला नामकरण पण होऊ शकतं. त्या चक्रीवादळाला फेंगल नावाचं चक्रीवादळ आपल्याला ते IMD म्हणजे हवामान विभाग आपलं भारतीय हवामान विभाग त्याला नाव देऊन एक त्याला तमिळनाडूच्या किनाऱ्यावर आदळतील म्हणून अशी आपल्याला 1-2 दिवस पुढच्या बातम्या पण येतील असं. मग तेच आदळल्यानंतर ते पश्चिमेकडे सरकून ते शीन होणार, म्हणजे ते कमी दाबाचं क्षेत्र पुन्हा शीन होणार आणि त्याचं रूपांतर एक चक्रकार वाऱ्यांमध्ये निर्माण होणार. पण त्याचा परिणाम म्हणून 1 डिसेंबरपासून आपल्याकडे दक्षिण पूर्वेकडनं म्हणजे ज्याला आपण म्हणतो साऊथ ईस्ट इंग्लिशमधनं, तर तिथून आपल्याकडे पुन्हा बाष्पयुक्त हवा यायला सुरुवात होणार आणि त्यामुळे राज्यामध्ये पुन्हा एक ढगाळ वातावरण निर्माण होणार 1-2 डिसेंबरपासून आणि त्याच्या प्रभावामुळे राज्याच्या काही भागांमध्ये हलका ते काही ठिकाणी गडगडाटी पाऊस पण व्हायची शक्यता आहे. पण ती शक्यतो मराठवाड्याच्या काही भागामध्ये जसं की आपण संभाजीनगर आहे, धाराशिव आहे, नांदेड आहे, सोलापूर आहे आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, दक्षिण कोकणच्या काही भागात इथे काही ठिकाणी तुरळक पाऊस पुन्हा व्हायची शक्यता आहे. मग ह्याचंच कारण आपल्याकडे बाष्पयुक्त होणार, आपल्याकडे त्याची वाढ झाली की वातावरणामध्ये बदल होणार आणि आत्ता जी आपल्याकडे कोरडी हवा चालू होते उत्तरेकडनं आणि जे थंडगार वारे होते तर त्याला तो खंड बसणार आहे आणि त्यामुळे आपल्याकडनं दक्षिण पूर्वेवरनं येणाऱ्या या बाष्पयुक्त हवामुळे ढगाळ हवामान होईल आणि ढगाळ हवामानामुळे थंडी पुन्हा नाहीशी होणार आहे आणि आपल्याला पुन्हा असं वाटेल की गेले 8-10 दिवस एवढी चांगली थंडी पडत होती आणि काय अचानक पुन्हा वातावरणात बदल झाला. तर तो बदल या कारणामुळे होणार आहे कारण दक्षिण भारतामध्ये अजूनही त्यांचा नॉर्थ ईस्ट मन्सून ज्याला आपण ईशान्य मन्सून म्हणतो तो सक्रिय आहे. त्याच्यामुळे जे कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहेत त्याचा असर जर महाराष्ट्रावर झाला तर आपल्याकडे वातावरण बदलू शकतं. ते आपण त्याच्यावर चर्चा केली होती. तर तोच आता बदल आपल्याला 1 डिसेंबरला दिसेल. त्यामुळे आता जरी सगळ्यांना थंडीची चाहूल आणि थंड वातावरण झालं आहे आणि आता अशीच चालू राहील असं वाटत असेल तर त्यांच्यासाठीच ही बातमी आजची की आता फक्त पुढचे 2 दिवस उरलेली आहे म्हणजे 29 आणि 30. 1 डिसेंबरपासून आपली पुन्हा थंडी 1 आठवड्यासाठी नाहीशी होणार आहे. त्यामुळे जवळजवळ 1 डिसेंबरपासून ते 7 डिसेंबरपर्यंत हे बाष्पयुक्त हवामान दक्षिणेकडनं येणाऱ्या बाष्पयुक्त हवामुळे आपल्याकडे थंडी पुन्हा नाहीशी होणार आहे आणि पुन्हा तापमान वाढेल. जे आता आपलं 12 डिग्रीपर्यंत तापमान खाली आले ते आता पुन्हा तापमान वाढून आपलं 20 ते 22 डिग्रीपर्यंत पुन्हा तापमान जायची शक्यता आहे. म्हणजे किमान तापमान जे आपण मोजतो सकाळी ते किमान तापमान पुन्हा 20 ते 22 डिग्रीकडे जायची शक्यता आहे आणि कमाल तापमान जे सुद्धा आहे ते आता जे 31-32 होतं ते पुन्हा आपल्याकडे 34-35 होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमानसुद्धा वाढून आपल्याकडे 34-35 डिग्री होणार आहे. त्यामुळे 1 डिसेंबरपासून ते जवळजवळ 7 डिसेंबर 7 दिवस आपल्याकडे पुन्हा थंडी पूर्ण नाहीशी होणार आहे. त्यामुळे आपल्याकडे पुन्हा तेव्हा ढगाळ वातावरण आणि राज्याच्या काही भागात थोडा पाऊसही व्हायची शक्यता आहे. त्यामुळे आता ज्यांना थंडी आणि त्याचं आनंद लुटता येतो ते शेवटचे 2 दिवस आपल्याकडे उरलेत. हा थंडीचा कडाका आपल्याला 30 तारखेपर्यंत जाणवेल आणि 1 डिसेंबरपासून पुन्हा थंडी आपली जी गुलाबी थंडी आपली पडलेली होती एवढी दिवस ती पुन्हा आपली नाहीशी होणार आहे. त्यामुळे 1 आठवड्यासाठी पुन्हा थंडीमध्ये कंड पडणार आहे आणि 8 तारखेनंतर हळूहळू बाष्प आपलं कमी झालं आणि पुन्हा आकाश स्वच्छ व्हायला लागलं तर 8 डिसेंबरनंतर हळूहळू पुन्हा तापमान आपल्याला घसरायला मिळेल. त्यामुळे आता पुढची थंडी आपल्याला असं म्हणायचं झालं तर ती 8 ते 10 डिसेंबर नंतरच आपल्याला ती जाणवणार आहे. त्यामुळे आता डिसेंबरचा पहिला आठवडा हे थंडी पुन्हा आपली आता नाहीशी होणार आहे आणि थंडीचा जो प्रभाव आहे तो पूर्णपणे ओसरणार आहे. त्यामुळे आता जे 1 ते 2 दिवस थंडीचा अनुभव आणि त्याची मजा लुटून घ्यावी सगळ्यांनी आणि 1 डिसेंबरपासून पुन्हा थोडंसं गरम वातावरण होऊन दुपारच्या क्षणाला परत थोडासा घामाच्या धारा वगैरे आपल्याला येऊ शकतात. त्यामुळे हे दक्षिण भारतात होणाऱ्या जे कमी दाबाचं क्षेत्र आणि त्याच्या चक्रीवादळामध्ये होणारं रूपांतर
त्याचा परिणाम हा आपल्याला आपला महाराष्ट्राच्या हवामानावर पुढचा आठवडाभर दिसणार आहे. त्यामुळे आपल्याला 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर या दरम्यान आपल्याला थंडी पुन्हा कमी होऊन अगदी नाहीशी होईल असं आपल्याला जाणवणार आहे. तर हेच आजचं अपडेट होतं, जे बदलापूरसह पूर्ण मुंबई महानगर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे सगळीकडे हे लागू आहे. त्यामुळे जर हे आपल्याला हवामानाचं अपडेट आवडलं असेल तर कृपया हे लाईक करा आणि ज्यांना आपल्याला असं वाटतं की ही माहिती अजून सगळ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे तर त्यांना ही बातमी शेअर करा. त्यामुळे जेणेकरून त्यांना पण कळेल की आपल्याकडे जी थंडीची चाहूल आहे ती पुढचे फक्त आता 2 दिवस राहिलेली आहे. 1 डिसेंबरपासून थंडी पुन्हा आपली नाहीशी होणार आहे आणि वातावरणामध्ये बदल होऊन पुन्हा आपल्याकडे बाष्पयुक्त हवा होऊन दमटपणा आर्द्रता वाढणार आहे आणि त्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे पुन्हा थंडी नाहीशी होणार आहे आणि काही राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी पावसाची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे आपलं हवामानमध्ये या आठवड्यात आपल्याला बदल होताना दिसणार आहे. त्यामुळे ही माहिती ज्यांना आत्ता ऐकली त्यांचे आभारच आणि आहे आणि ज्यांना ही माहिती आपल्याला वाटेल की त्यांच्यासाठी माहिती उपयुक्त तर ही त्यांना फॉरवर्ड करा. त्यामुळे जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही आपली अपडेट पोहोचेल. तर आजच्या पुरतीचं एवढंच. तर आता पुढचे 2 दिवस आपण आढावा घेऊन आणि पावसाची शक्यता जर बऱ्याच ठिकाणी किंवा आपल्या उत्तर कोकणापर्यंत अशी काय निर्माण झाली तर त्याची चर्चा आपण 1-2 डिसेंबरच्या आसपास पुन्हा करूयाच. तोपर्यंत सगळ्यांचे धन्यवाद आणि आभार. शुभरात्री.